कोल्हापूरची जीवनदायिनी असलेली पंचगंगा नदीच्या पाणी पातळीत यंदा मोठी घट झाली आहे। त्यामुळे वर्षभर पाण्याखाली असणारी ऐतिहासिक समाधी मंदिरं पुन्हा एकदा नजरेस पडत आहेत। साधारणपणे 3 ते 4 वर्षांनी पाऊस उशिरा आल्यास मंदिरं दिसू लागतात। मात्र दीर्घकाळ पाण्यात राहिल्यामुळे समाधी मंदिरांना धोका पोहोचतोय। शेकडो वर्षांपूर्वी बांधलेल्या समाधी मंदिराच्या दगडी खांबांची झीज होतीये। याकडे कोणी लक्ष द्यायला तयार नाहीये। याआधी देखील प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे पंचगंगा पात्रातील समाधी मंदिराची पडझड झाली आहे। आता शिल्लक असलेल्या समाधी मंदिराकडे देखील दुर्लक्ष झाल्यास हा ठेवा नामशेष होण्याची भीती आहे। पंचगंगा संवर्धनाचं कार्य करणाऱ्या कार्यकर्त्यांना देखील यामध्ये काम करता येत नाहीये, कारण ही सर्व समाधी मंदिरं पुरातत्व खात्याच्या अखत्यारीत येत आहेत। त्यामुळे किमान प्रशासनाने याकडे लक्ष देऊन डागडुजी केली तर पुढील पिढीला हा प्राचीन ठेवा पाहायला मिळेल, अशी नागरिकांची अपेक्षा आहे। आत्ताच्या घडीला समाधी मंदिराची अवस्था आहे आणि इमर्जन्सी जर काय करायची झाली तर ह्या मंदिराचा वरचा जो ढाचा आहे तो बरोबर आहे, त्याच पद्धतीत तो खालचा आहे, त्याला जर सपोर्ट दिला, दगड वगैरे जर त्याचा व्यवस्थित राहिला तर हे मंदिर परत वर्षानुवर्षे टिकलं जाईल। आम्ही लोकसहभागातून हे करायला तयार आहे। तर तुम्हाला हेरिटेजनं आम्हाला फक्त परमिशन दिली की लोकसहभागातून घाट आणि हे घाटाची पण अवस्था वाईट आहे आणि हे सगळं जर आता रिपेरी केलं तर भावी पिढीला हे व्यवस्थित वैभव कोल्हापूरचं बघायला मिळेल।